नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपलं 6 मार्चला मैदान होतंय त्या मैदानाबद्दल थोडीशी माहिती सांगा. सालाबाद प्रमाणे श्री संत तुकाराम बीज महाराज यात्रेनिमित्त दिनांक 6 मार्च 2026 रोजी बर. ओपनचं भव्य दिव्य असं मैदान होते. त्या मैदानाचं बक्षीस स्वरूप काय? या मैदानाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे 1,11,111 रुपये. कैलासवासी ज्ञानदेव रामचंद्र गुरव यांच्या स्मरणार्थ सचिन ज्ञानदेव गुरव यांच्याकडून हे बक्षीस दिलं जाणार आहे. बर. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आहे 77,777 रुपये. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 55,555 रुपये. तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे 44,444 रुपये. पंचम क्रमांकाचं बक्षीस आहे 33,333 रुपये. 6व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 22,222 रुपये आणि 7व्या क्रमांकाचं बक्षीस आहे 11,111 रुपये. ही सगळी बक्षीस यात्रा कमिटी बनपुरी यांच्यातर्फे देण्यात येणार आहे. तसेच ज्या गाड्या फायनलला राहतील त्यांना आकर्षक ढाल यात्रा कमिटीच्या वतीनं दिली जाणार आहे. नमस्कार. क्वार्टर फायनलच्या बक्षिसाबद्दल काय सांगाल? क्वार्टर फायनलचं जाहिरातीत आम्हाला छपायचं राहून गेलेलं आहे. तरी आम्ही क्वार्टर फायनलचं बक्षीस देणार आहे. योग्य ते बक्षीस आम्ही क्वार्टर फायनल देणार आहे. ओके. हा, ठीक आहे. धन्यवाद. बोला. आणि पुढच्या बाजूला बैलगाडी थांबण्यासाठी पुढं नांगरून घेणार आहे आम्ही. ते उद्या सकाळी नांगरून घेणार आहे पुढे बैलगाड्या थांबण्यासाठी. आणि बैलगाडी मालकांना कुठलीही अडचण कुठलीही त्रास होणार नाही. आणि पारंपरिक मैदान असल्यामुळं योग्य ते मैदान अगदी रितसर होणार आहे. कुठल्याही कोणाच्या अन्याय होणार नाही अजिबात. हॉटेल व्यावसायिकांच्या बद्दल काय सांगाल? तो प्रश्न राहून गेला. हॉटेल व्यावसायिक येते भरपूर. हॉटेल व्यावसायिक नाही काय होतं स्टेजच्या समोर जरा थोडं थांबतंय ती साईडला. त्यांना साईडला जागा दिली जाते. बर, ठीक समोर येत नाही ती साईडलाच असते ती. त्याबद्दल अडचण नाही काय ती. त्यांना साईड दोन्ही साईडलाच असते ते. ठीक आहे. चालेल. ठीक आहे. मैदानाचं प्रवेश फी काय? मैदानाची प्रवेश फी अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमानुसार 1,100 रुपये प्रवेश फी आहे. 1,11,000 बक्षीस असल्यामुळे 1,100 रुपये प्रवेश फी आहे. ठीक आहे. मैदानाचा पल्ला किती आहे? 1,000 फूटचा आहे. बरं, ठीक आहे. मैदानाच्या फाटीची रुंदी किती आहे? 14 फूट. ठीक आहे. मैदानाला दोन्ही बाजूनं बॅरिकेड किती आहे? बॅरिकेड 200 फूट बॅरिकेड आहे. आणि आपल्या गावातल्या ज्या ऊसतोडीच्या ट्रॉल्या आहेत त्या पूर्ण बाजून दोन्ही बाजून राहणार आहेत. ठीक आहे. मैदान कोणत्या चॅनलवरती लाईव्ह दिसेल आपल्याला? P3 लाईव्ह पवन यादव यांचा. मैदानामध्ये समालोचक कोण असतील? सुनील मोरे आणि गणेश तांबे पेडगावकर. मैदानामध्ये झेंडा पंच कोण असतील? सोमनाथ जगदाळे पेडगावकर. ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार. काय सांगाल? आपलं मैदान होतंय 6 मार्चला. आपलं मैदान म्हणजे बनपुरी गावची परंपरा 43 वर्ष झाले संत तुकाराम बीज यात्रेनिमित्त हे मैदान भरवण्यात येतं. आणि हे मैदान आपलं निष्पक्ष असते. कुठला भेदभाव आणि कुठलंही कोणाचंही काही चालत नाही. ओळख वशिला असला काही चालत? ओळख वशिला काही चालत नाही. निष्पक्ष बक्षीस दिली जाते. फाटीबद्दल काय सांगाल? फाटी 1000 फुटाची आहे आणि फाट्या सगळ्या चांगल्या आहेत. फाटीबद्दल म्हणजे तसं काही अडचणीचा विषय नाही. गाड्या नोंद करण्यासाठी काय सांगाल तुम्ही? गाड्या मागल्या वर्षी मैदान झालं 450 गाड्या आल्या होत्या. आता ही अंदाजे या वर्षी बी भरपूर गाड्या आहेत अशी आमची इच्छा आहे. आणि व्यवस्थित अगदी योग्य ते बक्षीस दिलं जाईल. ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार. काय सांगाल? आपलं 6 तारखेचं मैदान होतंय. मैदान ओपनच आहे आणि यात्रेचं मैदान आहे पारंपरिक जुनं. आणि आतापर्यंत कुठल्याही मैदानात गालबोट लागलं नाही अशी मैदान आतापर्यंत सर्वच मैदान झालेले आहेत. बक्षीस हे रितसर जे छापलेलं दिलेलं आहे ते सर्व बक्षीस पूर्ण रकमेनं दिलं जातं. समजा गाडी कमी जास्त आली तरी पूर्ण बक्षीस हे जेवढ्या गाड्या येणार तेवढ्या गाड्यात बक्षीस जेवढं दिलंच जाणार. जे जाहिरातवर जे बक्षीस आहे ते पूर्णपणे दिलंच जाणार. फाट्या किती आहे त्या मैदानात? फाट्या 8 आहेत एकूण. ओके. बैलांना पुढे थांबण्यासाठी जागा आहे का? आहे, भरपूर जागा पुढे आहे. विहीर नाला वगैरे असलं काय? वीज खांब? तलाव, वीज खांब काय तसलं नाही. बैलांना खाली थांबण्यासाठी जागा आहे? खाली 100 गड म्हटलं तरी सगळ्या गाड्या एकदम जरी खाली गेल्या तरी थांबायला जागा आहेत. ओके. काय आव्हान कराल बैलगाडी मला एवढंच आव्हान आहे. गेल्या वर्षी 450 गाडी आली होती. आता एक 500 प्लस यावी. आणि सर्व बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करावी. शेवटच्या दिवशी सर्व नोंद करते त्यामुळे परत नोंदी कोणाची अडचण होती राहते
काहीतरी प्रॉब्लेम होतो ते नोंद लवकर ज्यांना येत आहे त्यांनी लवकर नोंद करावं. नोंद चालू झालेली आहे काल नोंद कधी? आजपासून चालू आहे. हा. ओके, धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आपलं मैदान होते 6 मार्चला, ओपनचं असं भव्य दिव्य मैदान आहे. या मैदानामध्ये काय सांगाल तुम्ही, कशा पद्धतीचं तयारी झालेली आहे? तयारी आता तुम्ही व्हिडिओ मध्ये दाखवतालच. तयारी संपूर्ण झालेली आहे मैदानाची. बाकी आपल्या 8 फाटी आहेत त्याच्यामध्ये. 1000 फुटाचा पल्ला आहे आणि आपली फाट्याची रुंदी आहे ते 14 फूट आहे. ते आपण आता तुमच्या व्हिडिओ मध्ये दाखवू की 14 फूट बसते ती रुंदी पण. काय आव्हान कराल बैलगाडा मालकांना नोंद करण्यासाठी? बैलगाडी मालकांना हेच आव्हान आहे की ओपनचं पारंपरिक यात्रेचं मैदान आहे, तरी सर्वांनी ह्या संधी घ्यावी. कारण यात्रेचं मैदान हे पारदर्शक आणि रितसर असतं, हे सर्वांना माहित आहे. आणि ह्या बनपुरी गावची परंपरा 43 वर्षाची आहे. बरोबर आहे. तर सर्वांनी आधी भरपूर आपले जुने जे मोठे मोठे बैलगाडी मालक आहेत ते ह्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक करून गेले. मोठा लक्ष असू दे, आपला स्वर्गवासी आता झालेला, किंवा बकासूर वगैरे. आता पाठीमागच्या वर्षी बकासूर 1 नंबर करून गेला पाठीवरतून. त्यामुळे नामांकित मैदान आहे, पारंपरिक आहे. तरी सर्व बैलगाडी मालकांनी आपले नोंद करून घ्यावी. मैदान सकाळी किती वाजता चालू होईल? मैदान बरोबर सकाळी 8 वाजता चालू होईल. आपले लाईव्ह लॉट आदल्या दिवशी काढले जाते? आदल्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता, 5 तारखेला संध्याकाळी 7 वाजता लाईव्ह लॉट महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवरती लाईव्ह लॉट निघतील. मैदानामध्ये डॉक्टरांची टीम अवेलेबल असेल का? हो, असणार. मैदानामध्ये अँब्युलन्सची सुविधा आहे? अँब्युलन्स आहे, पाण्याची सोय सर्व केलेली आहे. जे लांबून बैलगाडा मालक येतील त्यांना राहण्यासाठी जागा वगैरे मिळेल का? हो, करू, सोय करू. त्यांनी कॉन्टॅक्ट करावा. आपल्या ह्याच्यावरती हँडलवरती नंबर आहेत ना, त्यांच्यावरती त्यांनी कॉन्टॅक्ट करावा. लांबून येणाऱ्या गाडी मालकांनी त्यांना आपण राहण्याची सोय करू. मैदानाचं लोकेशन काय आहे? लोकेशन आपण बारामती सांगली हायवेवरती ना, बनपुरी सुरेजवाडी नजीक बारगाव पाण्याची स्कीम आहे, त्या स्कीमच्या पाठीमाग. ठीक आहे. सुरेजवाडी फाटी, बनपुरी आणि सुरेजवाडी फाटी. या फाटीचं असं वैशिष्ट्य काय आहे नक्की? तुम्ही सांगितलं की 45 वर्ष ही जुनी जात फाटी आहे, काय सांगाल फाटीबद्दल? फाटी म्हणजे यात्रेचं नामांकित मैदान आहे का नाही, त्याच्यामुळे सर्वांना माहिती आहे की पारदर्शकता असते या गावामध्ये. बनपुरी गावामध्ये ना खूप जुनं मैदान आहे, त्याच्यामुळे मोठे मोठे बैलगाडी मालक येतात ह्या फाटीवरती. आणि फाटी आपली टोटल कटनाची आहे. स्पीड चांगलं लागतं बैलांना. 1000 फूट कम्प्लीट पल्ला बसतो. ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आपल्या फाटीबद्दल? काय सांगाल? फाटी 1 नंबर आहे बनपुरीची. आणि ही पारंपरिक मैदान आहे यात्रेचं. इथं पाहुणा रावळा वशिला ही चालत नाही, पहिला मुद्दा म्हणजे. आणि ही पैसे कमवायचं मैदान नव्हे. बरोबर आहे. यात्रेचं मैदान आहे. बरोबर 43 वर्ष झाली त्या मैदानाला. मैदानामध्ये पब्लिकच्या गाडीला कसं नियंत्रण कराल तुम्ही? कारण की काय होते, लांबून बैलगाडा मालक येतात, गाडी पब्लिकला लागते. प्रेक्षकांना कसं काय कराल तुम्ही? बॅरिकेड असतं, बॅरिकेड. ठीक आहे. तुमची टीम अवेलेबल असेल का मैदानामध्ये? कमेड आहे. ठीक आहे. काय सांगाल, लांबून जे बैलगाडा मालक येतील जेवढे, त्यांना आव्हान काय कराल नाव नोंदणीसाठी? नाही, सोय करू घ्या आम्ही तिथे, लवकर नोंदणी करून. ओके, ठीक आहे. धन्यवाद. बनपुरीची फाटी आहे आणि ती फाटीचं अंतर आहे ते डायरेक्ट ते यात्रा कमिटी दाखवतोय तुम्हाला, बघा. चौदा फूट आहे कम्प्लीट. सगळ्या फाट्या एकसारख्या. नवी टेप टाकला तर 14 भरणार. दुसरी बघाय सरांकडे लगेच दाखव. तिथे या, इकडे या. टेप टाकूनच फाट्या पाडलेल्या सगळ्या. आहे की बरोबर. दुसरी बी घेऊ लागली अशी बघा. ही बी 14 आहे. येऊ दे, हे घ्या. नाही 14 ठीक आहे, त्याचं काय नाही. बघा तिन्ही फाट्या तुमच्या मापल्या 14 फूट आहेत. 14 फूट कुठलीही टेप टाकून बदली 14 बनणार. आणि असे बी रनिंग सगळ्या सारखंच बनणार. ठीक आहे. धन्यवाद.